नमस्कार. आज आपण एका अशा भारतीय दंतकथेबद्दल बोलणार आहोत जी नुसती गोष्ट नाहीये, तर एक गंभीर इशारा आहे. ही कथा ऐकल्यावर तुमच्याही मनात प्रश्न येईल की अरे, यामागे खरंच काही आहे का? ही एक अशी ताकीद आहे जी आपण पिढ्यानपिढ्या ऐकत आलो आहोत. आता बरेच जण म्हणतील की ही निव्वळ अंधश्रद्धा आहे. पण विचार करा, काय होईल जर या साध्या वाटणाऱ्या सल्ल्यामागे एक भयानक, रक्तरंजित सत्य दडलेले असेल तर? तर मग चला या प्रश्नाचं उत्तर शोधूया एका खऱ्याखुऱ्या अंगावर काटा आणणाऱ्या अनुभवातून. आपण पाहूया की जेव्हा कोणी हा इशारा धुडकावून लावतो तेव्हा मध्यरात्रीचा तो भयान अंधार त्याच्यासाठी काय वाढून ठेवतो. तर ही गोष्ट आहे एका अगदी सामान्य रात्रीची. ही कहाणी आहे एका अशा माणसाची ज्याला वाटत होतं की तो त्या वाटेवर एकटाच आहे. पण त्याला कल्पनाही नव्हती की त्या रात्रीचा त्याचा प्रवास एका अशा भयानक अनुभवात बदलणार होता जो तो आयुष्यभर विसरू शकणार नाही. तर आपल्या या कथेचे नायक आहेत दिनूजी, 70चे एक ब्राह्मण पुजारी, ओडिसातील एका छोट्या गावात राहणारे. आता दिनूजी फक्त पूजा अर्चाच नाही करायचे, तर ते एक उत्तम आचारी सुद्धा होते. म्हणजे त्यांच्या हाताला इतकी अप्रतिम चव होती की लोक त्यांना आदराने मोठमोठ्या कार्यक्रमांसाठी बोलवायचे. आणि ही गोष्ट आहे साधारण 2008 सालची. तर झालं असं की एका कार्यक्रमासाठी त्यांना जवळच्याच गावात बोलावलं होतं. कार्यक्रम उत्तम पार पडला. पण परत निघताना नियतीच्या मनात काहीतरी वेगळंच होतं. झालं काय, त्यांची सायकल पंक्चर झाली आणि आता त्यांच्यासमोर एकच पर्याय होता, पायी परत जायचं त्याच निर्जन भयान वाटेवरून. आता जरा परिस्थितीची कल्पना करा. वेळ होती मध्यरात्रीची, वाट होती एका निर्जन जंगलातून जाणारी. आणि त्यांच्यासोबत काय होतं तर पत्नीसाठी बांधलेलं मांसाहारी जेवण. म्हणजे बघा, त्या जुन्या इशाऱ्यातली प्रत्येक गोष्ट इथे अगदी तंतोतंत जुळून आली होती.